नमस्कार मित्रांनो, मी समीर पवार स्वागत करतो आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण जाणार आहोत राजापूर तालुक्यातील एका सुंदर अशा समुद्रकिनाऱ्यावरती आणि तिथून आपण सूर्यास्त बघणार आहोत. आणि तो स्पॉट आहे कशेळी बीच, अर्थातच आपला देवगळी बीच, जो की आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये राजापूर तालुक्यामध्ये. तर आपण आज सनसेट बघायला तिकडे जाणार आहोत. तर बघूया, ऑलरेडी लेट झालेलं आहे सनसेट पॉईंटला जायला. तर आपण पटापट पोचूया तिकडे आणि जास्त काही शूट नाही करणार आहे रस्त्यामध्ये जाताना. जर काही आपल्याला सुंदर असा व्ह्यू बघायला मिळाला तर ते मी तुम्हाला दाखवीनच जाता जाता. आणि डायरेक्टली मोस्टली तरी आपण डायरेक्टली बीच पॉईंट जो सनसेट पॉईंट आहे तिथेच भेटूया. काय कडक व्ह्यू आहे बघ ना. खतरनाक. रस्ता समोर तिकडे दिसत असेल डाव्या साईडला. मला वाटलं हा असाच जायचंय. खतरनाक, मला पण तसंच वाटलेलं. एकदम मजा ऍडव्हेंचर झालं असतं आपलं. खतरनाक व्ह्यू आहे, एकदम खतरनाक. पहिल्यांदाच ह्या साईडला आलेलो आहे. हे आहे देवी असोळ आर्यादुर्गा मंदिर. कातळ शिल्प आहे तरी. कातळ शिल्प सही. बघूया नंतर कधी आपल्याला इकडे यायला वेळ मिळाला तर नक्की येऊया. इकडे कातळ शिल्प पण आहेत. तर आता आपण मेन रोडला येऊन पोचलेलो आहोत. तर इथून आपल्याला जायचं राईट साईडला, जिथून आपण कशेळी बीचला जाणार आहोत. देवी असोळ मार्गे आपण आलो आहोत. सूर्य किती मस्त दिसतोय. कोकणातली संध्याकाळ अशी असावी. हा सनसेट व्ह्यू आपण कशेळी बीचवरतून बघणार आहोत. जर बघायला मिळाला तर आपण पूर्ण प्रयत्न करतोय कशेळी बीचला पोचायचा सनसेट होण्याच्या अगोदर. आता इथून आडिवरे 5 किलोमीटर आहे. तर भेटूया पुढे. हे आहे ना, हे काय आहे? काय आहे? काय आहे हे? काय स्वप्नील ना? काय आहे हे? बाप रे, हे जे दिसतंय ना, स्वर्ग आहे. स्वर्ग आहे, स्वर्ग. आणि मला अभिमान आहे की मी या स्वर्गात राहतो. लोकांना म्हणतात ना की स्वर्ग मिळेल की नरक मिळेल, आम्ही स्वर्गातलेच आहोत. स्वर्ग कोणी बघितला नाहीये, कोणी बघितला नाही. हो, स्वर्ग मृत्यूनंतर स्वर्गात गेले, पण स्वर्गात काय आहे हे कोणाला माहित, कोणी सांगितलं नाही आणि काय आहे कोणाला माहिती नाही. पण आम्ही आता जिवंत क्षणी हा स्वर्ग बघतो. स्वर्ग बघतोय. बघा बघा. किती गर्दी आहे बघ. माझ्याकडे शब्द नाही तरी दादा हे बघा बागन. कोकणातला एक सुंदर असा सूर्यास्त. कोकणातला स्वर्ग. काय म्हणतो प्रसाद, कसं वाटतंय? बापरे, रीलमध्ये बघत आलोय आज प्रत्यक्षात. म्हणजे मी काय एकदम भारी वाटतं. आता आपण तिकडे जाऊया खाली. तिथून व्ह्यू कसा येतो ते बघूया. इकडेच
सनसेट इकडे होतं. तर कशे बीचला खाली उतरायला अशा पायऱ्याने जावं लागतात. व्यवस्थित पायऱ्या आहेत खाली उतरायला काही प्रॉब्लेम नाही होणार, पण वरती येताना पाय खूप दुखणार आहेत सवय नसल्या कारणामुळे. पण जेव्हा आपण खाली जाणार तेव्हाचा जो व्ह्यू आहे तो व्ह्यू बघून आपल्याला खूप मस्त वाटणार आहे. तर बघूया कसं वाटतं आपल्याला. हा बघा इकडे खाली स्टॉल्स पण आहेत. इकडे खाली बीचवरती जायला आहे. छोटासाच बीच आहे पण रिस्की आहे खूप. त्याच्यामुळे कोणी इकडे खाली जात असेल तर सावकाश, कारण की भरतीच्या वेळी पाणी वरपर्यंत येतं. तर भरतीच्या वेळेस कृपया कोणी खाली तिकडे जाऊ नका, कारण की पाणी एकदा वरती आलं तर ते सरळ तुम्हाला घेऊन तुमच्या घरी पोचून जाईल कायमचं. तर तेवढी रिस्क घेऊ नका. समुद्र आहे, लांबूनच आनंद घ्या. कधीही पाण्याशी आणि आगीशी खेळ करू नका, नाही तर तुमचा खेळ करून टाकेल. इकडे एक गुफा आहे, इकडून दिसणार नाही. तर मगाशी बोलल्याप्रमाणे इथे एक गुफा होती, ती आता पूर्ण बुजली आहे. इकडे गुहा होती. ज्यांना माहिती आहे, अंदाज आहे, त्यांनीच भरतीच्या वेळेस इथे जावा, नाहीतर जाऊ नका. खूप रिस्की आहे. पाणी इथपर्यंत तरी पाणी येतं भरतीच्या वेळेस. लाट आली मस्त एकदम मोठी. पण हे बघा पाणी आता वाढत चाललं आहे, दिसतंय तुम्हाला. इकडे पाणी आता वाढत चाललं आहे, पाणी भरत चाललं आहे. बघा तिकडे सनसेट होतो आहे. पण मगाशी तिकडे होतं वरती, तिकडून आपण असं इथून असं ह्या रस्त्याने आलो. प्रसाद, चल तुझे 2 शब्द. राजापूरकर म्हणून 2 शब्द तुझे. राजापूरकर म्हणून 2 शब्द एवढेच म्हणेन की मला अभिमान आहे की माझ्या राजापूरमध्ये ह्या गोष्टी आहेत आणि बाहेरून लोक बघायला येतात. बस. कसं आहे पण तुझा पहिलाच एक्सपिरियन्स असेल ना? माझा पहिला एक्सपिरियन्स आहे. बोलतो ना माझ्याकडे शब्द नाहीत, की जे काय मोजके शब्द आहेत ना ते ह्याच्यासाठी पूरक अशी नाही आहे. तुम्ही इकडे सांगा. प्रसाद आज पहिल्यांदाच आला इकडे. मी येऊन गेलेलो ऑलरेडी.
आणि एन्जॉय करतो आहे. सनसेट मिळेल की नाही हा क्वेश्चन होता, पण आता सनसेट मिळाला आहे. बघू शकता सनसेट होतो आहे. बीच बघून झाल्यानंतर, सनसेट बघून झाल्यानंतर आता एवढ्या पायऱ्या चढायच्यात. वरपर्यंत कार्डिओ कधी केलास एवढ्या दिवसामध्ये? नाही केलं. आता आपण निघत आहोत कशाळीवरून. इथून आपल्याला घरी पोचायला 1 तास लागेल. आता भेटूया डायरेक्ट 1 तासानी आपल्या घरी. तर हे आहेत संदीप सखाराम राडिये. नमस्कार. आणि ह्यांचं हे दुकान आहे कशाळीवरती, कशाळी बीचच्या जवळच, देवगळी बीच. तर ते आपल्याला थोडक्यात इथे काय काय सोयी आहेत त्याची माहिती देतील. बोला. कशाळी देवगळी बीच हा रत्नागिरी जिल्ह्यातला राजापूर तालुक्याच्या एका कॉर्नरला आहे. रत्नागिरीवरनं 35 किलोमीटर, तसं राजापूरवरनं सुद्धा 35 किलोमीटरचंच अंतर आहे. पण रत्नागिरीवरनं तुम्हाला ट्रॅव्हलिंगला बरं पडेल, कारण मध्ये येणारे स्पॉट्स जे आहेत ते तुम्ही बघत येऊ शकता. इकडे आमच्या इथे आल्यानंतर इथे तुम्हाला सनसेट खूप छान दिसतो आमच्या चौपाटीवरनं. इथे पाठीमागेच आपला एक छोटासा बीच आहे, जो महाराष्ट्रातला एकमेव असा बीच आहे की जो गोव्याची आठवण करून देतो या बीचवर आल्यानंतर. एवढा सुंदर बीच आहे, पाणी पण स्वच्छ असतं आणि सनसेट इथनं खूप छान दिसतो. त्यामुळे इकडे येणारा जो क्राऊड आहे तो सनसेटसाठी जास्त येतो. इकडे आल्यानंतर तुम्हाला राहण्याची जर व्यवस्था हवी असेल तर आपल्याकडे टेंट कॅम्पिंग होतं. आपल्या एका टेंटमध्ये साधारण सडपातळ शरीर यष्टीचे 5 लोक राहतात, नाहीतर 4 लोक असतात टेंटमध्ये. आपल्याकडे ॲट अ टाईम आपण 30 लोकांची व्यवस्था करू शकतो, एवढे टेंट आहेत आपल्याकडे. जेवणा खाण्याची वगैरे सगळी व्यवस्था होते. वॉशरूम बाथरूम पण आहे इकडे. समोरच आपण ते वॉशरूम बाथरूम बांधलेलं आहे. शिवाय इथे आता लाईटची सुद्धा व्यवस्था करतो. थोडंसं सोलरचं वगैरे प्लॅनिंग आहे. एक सोलर लाईट घेतलेलाच आहे, तोही आपण हे करतो इकडे. आणि तुम्हाला आपल्या पॅकेजमध्ये जर म्हणाल तर आपलं 1200 रुपये पर पर्सनचं पॅकेज आहे. त्याच्यामध्ये आपण संध्याकाळचा चहा नाश्ता, रात्रीचं जेवण अनलिमिटेड, टेंट आणि मॉर्निंगचा चहा नाश्ता देतो. आणि फक्त टेंट हवं असेल तर 1000 रुपये भाडं, 1000 रुपये डिपॉझिट. जर तुम्हाला पॅकेज नको हवं असेल तर इथे आपल्याकडे बाकी सर्व फॅसिलिटी आहे. जर का टेंट कॅम्पिंगमध्ये लेडीज असतील तर मी स्वतः सेफ्टीसाठी थांबतो, नाही तर जेंट्स असतील तर त्यांना टेंट लावून देतो. इथे पूर्ण सेफ आहे, काही घाबरण्यासारखं काही नाही. बरोबर. पण जेवणाचं काही असेल तर आपल्याला पहिले सांगावं लागेल. बरोबर. आपल्याकडे प्री बुकिंग आहे सर्व. तुम्हाला टेंट पाहिजे असतील, जेवण पाहिजे असेल, जे आहे ते आधी प्री बुकिंग करायचं. आणि प्री बुकिंग करत असताना जर तुम्हाला पॅकेज पाहिजे असेल तर किती माणसं आहेत त्याचे 50% द्यायचे. जर टेंट हवं असेल तर 1000 रुपये डिपॉझिट करायचं, 1000 रुपये तुमचं आल्यानंतर आम्ही रेंट घेणार. जेवणामध्ये तुम्हाला व्हेज थाळी मिळेल किंवा चिकन थाळी मिळेल. फिश वगैरे मिळत नाही आपल्याकडे, कारण आपल्या इथे कसं फिश मार्केट जवळ नाही. बरोबर. आपण सकाळी जाऊन ते फिश आणायचे आणि संध्याकाळी तुम्हाला ते उतरलेले फिश द्यायचे. ते मला स्वतःला पटत नाही, म्हणून मी फिश देत नाही. बरोबर. हां, तुम्ही घेऊन आलात तर आम्ही बनवून देऊ. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला जर मच्छी खायची असेल तर तुम्ही स्वतः घेऊन या. येस. हे तुम्हाला जेवण वगैरे काय असेल ते बनवून देतील. फिश आणि बार्बिक्यूची वगैरे व्यवस्था आहे. बॉनफायर पाहिजे तर बॉनफायर वगैरे मिळू शकतं. बरोबर. बार्बिक्यू करायचं असेल तर चिकनचा चार्ज जो आहे तो एक्स्ट्रा लागतो. बरोबर. हां. आणि सकाळच्या नाश्त्यामध्ये काय काय? सकाळ नाश्त्यामध्ये तुम्हाला गावण पाहिजे गावण मिळतील, पोहे पाहिजे पोहे मिळतील, जर का झुणका भाकर पाहिजे झुणका भाकर मिळेल. संध्याकाळच्या वेळेला तुमचा जो स्नॅक आहे तो ऑमलेट बुर्जी पाव वगैरे किंवा मॅगी वगैरे असं मिळू शकतं. बरोबर. इथे हां, वडा पॅटीस वगैरे आपल्याकडे स्नॅक तर कंटिन्यू चालू असतं, त्यामुळे स्नॅकचा काही विषय होत नाही. त्यावेळेला कधी तुम्ही आला तरी स्नॅक मिळेल. चालेल. तर जेवणाची ऑर्डर तुम्हाला आधी द्यावी लागते. बरोबर. जर कोणी कशाळी बीचला किंवा देवगळी बीचला कोणी येणार असेल सनसेटचा आनंद घ्यायला तर ह्यांना नक्की भेटा. हे तुमची सोय सगळी पूर्ण व्यवस्थित करून ठेवतील. येस. पण एवढंच आहे की तुम्ही प्री बुकिंग करा. आणि तुम्हाला जर कॉन्टॅक्ट करायचा असेल तर इथे कॉन्टॅक्ट नंबर आहे, या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. तो आहे 8108230812 हा माझा व्हॉट्सअप नंबर पण आहे. आणि जिओचा नंबर असल्यामुळे कुठेही लागतो. जिओचा नंबर इथे नेटवर्क पण आहे. Yes, त्याच्यामुळे yes. काही प्रॉब्लेम नाही आहे. चला, धन्यवाद. Okay. एक इकडून हे त्यांचं हॉटेल आहे आणि ह्याच्या मागच्या साईडलाच खूप सुंदर असं दृश्य आहे.
तर हे बघा, हे त्यांचं हॉटेल आहे आणि लोक कसा कचरा करतात. हे बघा, इकडे प्लॅस्टिकच्या बॉटल त्यांनी सगळ्या गोळा करून इथे आणून टाकलेल्या आहेत, जमा करून ठेवलेल्या आहेत. लोकांना समजत नाही की आपण अशा ठिकाणी जातो आहे तिथे कचरा करायचा नाही, पण हे खूप खूप मोलाचं कार्य करतात. हे करू नका असं. बॉटल जर रिकाम्या झाल्या तर घरी घेऊन जा आपापल्या.